मोडी लिपीच्या प्रशिक्षणाला इतिहासप्रेमींचा प्रतिसाद, मात्र शासनाची उदासीनता। विभागामार्फत 10 दिवसाच्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन। राज्यातील भूमी अभिलेख, महसूल विभाग, जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये अनेक पुरातन नोंदी, दस्तऐवज उपलब्ध आहेत। यातील बरेच दस्तऐवज हे मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतात। शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दस्तऐवज मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतात। या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास व्हावा, संवर्धन व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने तज्ज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं जात आहे। बुलढाण्यात गेल्या 10 दिवसापासून जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं। या प्रशिक्षण वर्गाला इतिहास प्रेमींचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला। 44 विद्यार्थी या वर्गात सहभागी झालेत। मात्र ऐतिहासिक दस्तऐवज असलेल्या विभागाला पत्र व्यवहार करून देखील त्यांनी आपले प्रतिनिधी कर्मचारी या वर्गाला पाठवले नसल्याने जिल्हा प्रशासन याबाबतीत उदासीन असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे इतिहास प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय। सर ते मायनर ट्रान्सलेट करायला असे येतील आणि आपल्याला असे जेव्हा आम्ही पत्र दिले, भूमिलेख कार्यालय आहे, उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि पंचायत समिती आहे आणि या सर्वांना आम्ही पत्र दिले आणि काही लोकांशी बोलणं पण झालं आम्ही अधिकाऱ्यांशी। ते काही म्हणत होते की आम्ही काही प्रतिनिधी पाठवतो, पण मात्र त्यांच्याकडे कदाचित जी शासनाचे जे काही म्हणजे सर्व्हिसचे असणारे जे कर्मचारी आहेत ते कमी आहे असाही आम्हाला एक सूर त्यांच्याकडून असा माहिती मिळाली। त्यामुळे काही प्रतिनिधी इथे मात्र हजर आहे। मी स्टुडंट आहे मोडी लिपीच्या प्रोग्राम मध्ये आणि आम्हाला 10 दिवसाचं प्रशिक्षण होतं कंप्लीट। आम्हाला त्याच्यामध्ये बाराखडी शिकवल्या गेली, त्याच्यानंतर रेघी शिकवल्या गेली म्हणजे अंकगणित सुद्धा। तर जोही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा त्याच्याही आधीचा जो इतिहास आहे जो मोडी लिपीमध्ये आहे तर आम्ही तो आता वाचू शकतो। म्हणजे एक जे इतिहासाची आवड निर्माण होणे आणि जे जुन्या गोष्टी ज्या आतापर्यंत ज्या डेकेफर नाही झाल्या त्या सुद्धा आम्ही आता वाचू शकतो। म्हणजे जो असा की शासनाच्या पातळीवर तर माझे 2-3 मित्र असे भेटले की 1-2 ऑफिसचे, मी त्यांना सहज बोललो की यार तुम्ही क्लासला यायला पाहिजे होतं। ते म्हणले सर आमच्या ऑफिसने आम्हाला पत्रच दाखवलं नाही। मुद्दा असा आहे की कार्यालयाची जी पद्धती आहे, पत्र आलं आस्थापना विभागात तर आस्थापना विभागाने इतर शाखेमध्ये जे पोचायचं किंवा संबंधित किंवा त्या बोर्डवर लावायचं असतं किंवा संबंधितवर पोचायचं असतं तेच अनेक ऑफिसमध्ये पोहोचलं नाही, म्हणून त्या लोकांना येता आले नाही। आणि याचा प्रचार प्रसार शासन स्तरावरून जर विदर्भात झाला असता तर बुलढाणा जिल्ह्याबरोबरच आणखी इतर जिल्ह्यालाही याचा लाभ मिळाला असता आणि अनेक कार्यालयीन कर्मचारी प्रशिक्षित झाले असते। परंतु चुकीच्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवल्यामुळे, शासन स्तरावर राबवल्यामुळे या कार्यक्रमाचा अक्षरशः चांगला उपक्रम असूनही फज्जा उडालेला आहे। मी अमोल मोहल्ले, संशोधन सहाय्यक, महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय मुंबई यांच्या मार्फत हा जो मोडी लिपी प्रशिक्षण कार्यक्रम दरवर्षी 7 महसूल विभागात 6 महसूल विभागात राबवायचा असतो। आज यावर्षी जिजामाता महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या महाविद्यालयात साजरा करत आहोत। तर या महाविद्यालयामध्ये एकूण 44 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी भाग घेतला आणि दैनंदिन दररोज तो आपला वेळ आपल्याला देत आहे 2 तासिका याप्रमाणे, म्हणजे दररोजचा जो 2 तास तो आपल्याला देत आहे आणि त्यामध्ये जे मोडी लिपी आहे ती आत्मसात करत आहेत